विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील तिसरं प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील सराव संच 3.1 मधील उदाहरणे सोडवणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रमेयांचा अभ्यास केला। यामध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असेल, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास असेल, स्पर्शिका खंडाचे प्रमेय असेल, या सर्व प्रमेयांचा अभ्यास आपण केलेला आहे। एकदा आपण उजळणी करूया त्याची। स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय सांगतं, तर स्पर्शिका ही त्या वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूमधून काढलेल्या त्रिज्येला ती स्पर्शिका लंब असते। याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणतात। म्हणजे स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते। तर त्याचा व्यत्यास काय सांगतो, तर त्रिज्येच्या अंत्यबिंदूमध्ये म्हणजे वर्तुळावरील बिंदूमध्ये लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। त्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास। त्यानंतर आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय अभ्यासलं की वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून एकाच वर्तुळावर काढलेल्या स्पर्शिका आणि त्या स्पर्शिकावर तयार झालेले जे स्पर्शिका खंड आहेत ते स्पर्शिका खंड समान मापाचे असतात, म्हणजे एकरूप असतात। याचा अभ्यास आपण केलेला आहे आणि आता आपण त्या प्रमेयांचा गुणधर्मांचा उपयोग करून आपण ही उदाहरणे सोडवणार आहोत। पहा सराव संच 3.1 प्रश्न पहिला। सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पहा इथं 6 सेंटीमीटर आहे। रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते। तर या माहितीवरून आपल्याला हे काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत। पहिला प्रश्न आहे, कोन CAB चं माप किती अंश आहे आणि का? इथं रेषा AB ही स्पर्शिका आहे जी वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते आणि रेख CA ही त्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे, म्हणून रेख CA लंब रेषा AB किंवा रेषा AB लंब रेख AC, म्हणून कोन CAB चे माप कोन CAB बरोबर 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। आता आपण याच्यापेक्षा आणखी एक स्टेप वाढवून सुद्धा हे लिहू शकतो की रेषा AB स्पर्शिका असून रेख CA ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे, म्हणून CA लंब रेषा AB आणि म्हणून माप कोन CAB बरोबर 90 अंश। आता इथे आपण हे कारण जे आहे ते असं प्रमेय किंवा याचं माप लिहिले आणि त्या माप कशावरून आले याचं कारण आपण इथे दिलेलं आहे। म्हणजे या दोन्ही प्रश्नाची उत्तरं या पद्धतीने आपल्याला देता येतात किंवा याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आणखी 2 स्टेप वाढवून सुद्धा ती लिहिता येतात। ते होईल त्याचं कारण, म्हणजे या कोनाचा माप किती अंश आहे त्याचं कारण हे आपण दुसऱ्या पद्धतीने जर लिहिलं, मग सांगितल्याप्रमाणे की CA लंब AB स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि म्हणून माप कोन CAB बरोबर 90 अंश असंही लिहिता येईल किंवा याही पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल। यानंतर दुसरा प्रश्न आहे, पहा बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? आता CA बरोबर आपल्याला माप माहित आहे 6 सेंटीमीटर त्रिज्या आहे ती। तर बिंदू C हा AB पासून किती अंतरावर आहे हे मोजण्यासाठी आपल्याला इथं रेख CA हा AB ला लंब असला पाहिजे, कारण एखाद्या बिंदूचं त्या रेषेपासूनचं अंतर मोजत असताना आपण ते लंबांतर मोजतो आणि या ठिकाणी आहे म्हणजे CA लंब AB आहे, म्हणून बिंदू Cचं रेषा AB पासूनचं अंतर हे 6 सेंटीमीटर होईल। त्यासाठी अगोदर आपण हे लिहूया, रेख CA लंब रेषा AB, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि म्हणून आणि या ठिकाणी CA बरोबर 6 सेंटीमीटर, कारण CA ही त्रिज्या आहे, रेख CA ही त्रिज्या आहे आणि म्हणून बिंदू C हा रेषा AB पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे। पुढे आपल्याला का म्हणजे त्याचं कारण विचारले
जे की आपण अगोदरच लिहिलेलं आहे. यानंतर जर डिस्टन्स ए बी बरोबर 6 तर बी सी बरोबर किती. म्हणजे या ठिकाणी बिंदू ए आणि बी मधलं अंतर दिलं आहे, म्हणजेच रेख ए बीची लांबी दिलेली आहे, ही 6 सेंटीमीटर आहे. सी ए ही अगोदरच 6 सेंटीमीटर आहे. यावरून आता आपल्याला बी सीचं अंतर डिस्टन्स बी सी काढायचं आहे, म्हणजेच बी सीची लांबी आपल्याला काढायची आहे. पहा, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण सी ए बी बरोबर 90 अंश. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय लिहा, किंवा आपण 1 मध्ये ते काढलेलं आहे, 1 वरून लिहा. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि म्हणून ए बी वर्ग ए बी सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग, कारण पायथागोरसचे प्रमेय. आणि म्हणून बी सी वर्ग बरोबर ए बी 6 आहे, ए सी 6 आहे, 6 वर्ग अधिक 6 36 अधिक 36, म्हणून बी सी बरोबर हे वर्गमुळात 36 गुणिले 2 72, आणि म्हणून बी सी बरोबर 6 वर्गमुळात 2, आणि म्हणून आपल्याला डिस्टन्स विचारलंय. डिस्टन्स बी सी बरोबर 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हे डिस्टन्स बी सी फाइंड केलेलं आहे, शोधलेलं आहे. आता कोण ए बी सीचं माप किती अंश आहे हे आपल्याला विचारलं. तर त्रिकोण ए बी सी मध्ये पहा, कोण सी ए बी बरोबर 90 अंश, कारण 1 वरून, आणि ए बी बरोबर ए सी आहे, कारण प्रत्येकी 6 सेंटीमीटर. आणि म्हणून कोणत्या कोणाचं माप विचारलं आहे, ए बी सी बरोबर कोण ए सी बी बरोबर कोण 45 अंश, आणि म्हणून कोण ए बी सी बरोबर 45 डिग्री 45 अंश. अशा पद्धतीने आपल्याला कोण ए बी सीचं माप काढता येईल, किंवा अजूनही आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे माप काढता येईल. कसं ते सांगतो पहा. ए बी बरोबर ए सी प्रत्येकी 6 सेंटीमीटर, म्हणून कोणी ए बी सी एकरूप कोण ए सी बी. आता त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यावरून आपण या तिन्ही कोणाची नावं लिहून त्यांची बेरीज केली, बरोबर 180 येईल. तर 2 कोणांसाठी कुठला तरी एक कोण आपल्याला लिहिता येईल, म्हणजे हा कोण 90 अंश अधिक 2 कोण ए बी सी बरोबर 180 अंश, म्हणून 2 कोण ए बी सी बरोबर 180 वजा 90, म्हणजेच 2 कोण ए बी सी बरोबर 90 अंश, म्हणून कोण ए बी सी बरोबर 90 भागिले 2 बरोबर 45 अंश. फक्त ते कॅल्क्युलेशन वाढेल, पण आपल्याला तसंही ते करता येते. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने सोडवलं तरी ते पूर्णतः बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे. शेजारील आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात. जर ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर व वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी आपल्याला काढायची आहे. त्याचबरोबर कोण एम आर ओचं माप काढायचं आहे, आणि कोण एम आर एन या दोन्ही कोणाची माप आपल्याला शोधायची आहेत. पहा, इथं रेख आर एम हा स्पर्शिका खंड असून रेख ओ एम आकृतीमध्ये ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. कारण ती स्पर्शिका वर्तुळाला बिंदू एम मध्ये छेदते, आणि ओ एम ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. आणि म्हणून रेख ओ एम लंब रेख आर एम किंवा एम आर, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय.
आणि म्हणून जर हा लंब असेल तर कोन OMR बरोबर 90 अंश. आता जो काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण OMR, त्रिकोण OMR मध्ये कोन OMR बरोबर 90 अंश आपण सिद्ध केलं आहे. आणि म्हणून OM वर्ग अधिक RM वर्ग बरोबर OR वर्ग, कारण पायथागोरसचे प्रमेय आकृतीमध्ये. आणि म्हणून आता माप फक्त ठेवायची त्याच्यामध्ये. म्हणून आता या ठिकाणी OM दिले 5चा वर्ग, RM शोधायचे, OR 10चा वर्ग, म्हणून RM वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 वजा 5चा वर्ग 25. आणि म्हणून RM बरोबर हे वर्गमुळात 100 वजा 25 75. या ठिकाणी वर्गमूळ पण आणि वजाबाकी पण करून ही स्टेप घेतलेले. म्हणून RM बरोबर 75च्या अवयवातील 25 गुणिले 3, 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, किंवा असे लिहिता येईल हे 25 गुणिले 3, 25चं वर्गमूळ 5, 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3. आणि म्हणून RM बरोबर RN बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, कारण स्पर्शिका खंडाचे प्रमेय. काय सांगतं प्रमेय आठवा बरं जरा. तर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळावर काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत एकाच बिंदूतून काढलेले, तर ते एकरूप असतात. म्हणून RM बरोबर RN बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर दुसऱ्यामध्ये काय, तर कोन MROचं माप आपल्याला ठरवायचं आहे. तर हे माप ठरवण्यासाठी आपल्याकडे माहिती कुठली आहे, तर त्यांच्या या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी आपल्याला माहीत आहे. आता MRO हा कोन बाजू OMच्या अपोजिट अँगल आहे, म्हणजे विरुद्ध कोन आहे. याच्या बाजूच्या विरुद्धचा हा कोन आहे किंवा बाजूच्या समोरचा कोन आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपण 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय गेल्यावर शिकलो आहे. 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. आता हा अगोदरच काटकोन त्रिकोण तर आपण सिद्ध केला आहे. मग जर OMची लांबी या कर्णाच्या निम्मी असेल, पहा किती आहे 5 आणि ही 10, म्हणजे OM ही या कर्णाच्या निम्म्या लांबीची आहे. म्हणून या बाजूसमोरील कोन 30 अंश मापाचा आहे. म्हणून हा कोन बरोबर 30 अंश येईल. पहा आता त्रिकोण OMR मध्ये कोन OMR बरोबर 90 अंश आपण हे सिद्ध केलेलं आहे. आणि OM छेद OR बरोबर पहा 5/10 बरोबर 1/2, म्हणून OM बरोबर 1/2 OR. आणि म्हणून माप कोन MRO बरोबर 30 अंश, कारण 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. कारण 30 अंश कोनासमोरील बाजू, ज्या त्रिकोणाच्या कोनाची माप 30, 60 आणि 90 अंश असतील तिथं 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. याच्या विरुद्ध आपल्याला घेता येईल की कर्णाच्या निम्मी बाजू, निम्म्या लांबीची जी बाजू आहे त्या बाजूच्या विरुद्धचा कोन, समोरचा कोन हा 30 अंश मापाचा असेल. म्हणून माप कोन MRO बरोबर 30 अंश. त्याचप्रमाणे माप कोन NRO बरोबर 30 अंश दाखविता येईल. आता हा कशासाठी दाखवायचा आहे, तर आपल्याला कोन MRNचं माप काढायचं आहे. मग हा 30 आहे, हा 30 आहे. आता फक्त या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहा आता नंबर 3 येऊया. कोन MRN बरोबर कोन MRO अधिक कोन NRO, कोनाच्या बेरजेचा गुणधर्म. आणि म्हणून कोन MRN बरोबर 30 अंश अधिक 30 अंश. आणि म्हणून
कोन MRN बरोबर 30 अधिक 30 बरोबर 60 अंश. अशा पद्धतीने आपण या प्रश्न क्रमांक 2 मधील तिन्ही उपप्रश्नांची उत्तरे शोधलेली आहेत. त्यासाठी आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचं प्रमेय, 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 3. रेख आर्यम व रेख आर्यन हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. तर रेख OR हा कोन MRN आणि कोन MONचा या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. म्हणजे आपल्याला रेख OR हा कोन MONचा आणि कोन MRNचा दुभाजक आहे सिद्ध करायचे. म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत हे सिद्ध करावं लागेल, त्यासोबतच हे दोन्ही कोन एकरूप आहेत हे पण सिद्ध करावं लागेल. मग यासाठी आपल्याला जर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करता आले तर हे दोन्ही कोन आणि हे दोन्ही कोन हे या दोन एकरूप त्रिकोणांचे संगत कोन होतील. आणि जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोनसुद्धा एकरूप असतात, म्हणून हे दोन कोन एकरूप होतील. याचाच अर्थ OR हा कोन MONचा दुभाजक आहे. जर हे दोन कोन एकरूप झाले तर OR हा कोन MRNचाही दुभाजक आहे हे सिद्ध होईल. हे आपल्याला पक्ष, साध्य आणि सिद्धता या तीन याच्यामध्ये लिहिता येईल. पक्षामध्ये रेख आर्यम व रेख आर्यन हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत आणि इथून पुढे तरच्या पुढचा जो भाग आहे तो साध्यामध्ये येईल. पहा, पक्ष रेख आर्यम व रेख आर्यन हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. तर साध्य रेख OR हा कोन MRN व कोन MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे. पहा, सिद्धता अतिशय सोपं उदाहरण आहे. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे अगोदर एकरूप आहेत हे आपल्याला कसं सिद्ध करता येते आकृतीवरून अगोदर दाखवतो. पहा, त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR मध्ये बाजू RM एकरूप बाजू RN स्पर्शिका खंडाचं प्रमेय, बाजू OM एकरूप बाजू ON एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि बाजू OR एकरूप बाजू OR सामायिक बाजू. म्हणजे दोन्ही त्रिकोण आपल्याला बा कसोटीने एकरूप दाखवता येतील. तसंच आपल्याला दुसऱ्याही कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतात. कोणत्या ते पहा. त्या ठिकाणी OM ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे, म्हणून कोन OMR बरोबर 90 अंश आणि तसंच कोन ONR बरोबरही 90 अंश. म्हणजे काटकोन त्रिकोण झाले. काटकोन त्रिकोणामध्ये हा कर्ण OR एकरूप कर्ण OR सामायिक आहे आणि या दोन्हीपैकी कुठलीही एक बाजू आपण घेतली, बाजू OM एकरूप बाजू ON, तर हे कर्णभुजा प्रमेयानं कसोटीनं सुद्धा आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येते. या ठिकाणी आपण बा कसोटीनं हे दोन त्रिकोण एकरूप दाखवणार आहोत. पहा, त्रिकोण OMR व त्रिकोण ONR मध्ये रेख आर्यम एकरूप रेख आर्यन बाजू लिहिलं तरी चालेल. हे स्पर्शिका खंड आहेत. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. त्यानंतर रेख OM एकरूप रेख ON, कारण एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. त्यानंतर रेख किंवा बाजू OR एकरूप रेख OR सामायिक आणि म्हणून त्रिकोण OMR एकरूप त्रिकोण ONR कोणती कसोटी आहे तर बा कसोटी. आणि म्हणून कोन MRO एकरूप कोन NRO
पहा इथं हे दोन कोन एकरूप झालेत, म्हणून रेख OR हा कोन MRN चा दुभाजक आहे. याला नंबर देऊया 1. याला कारण लिहावं लागेल. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, तसंच कोन MOR आकृतीमध्ये पहा एकरूप कोन NOR, कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोन आहेत हे, आणि म्हणून जर हे दोन्ही कोन एकरूप असतील तर रेख OR हा कोन MON चा दुभाजक आहे. याला नंबर देऊया 2. आणि 1 व 2 वरून रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे. हे सिद्ध झाले. सोपी सिद्धता होती. यामध्ये फक्त आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवून त्यांचे संगत कोन एकरूप दाखवायचे होते, की जेणेकरून रेख OR हा कोन MON आणि कोन MRN या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध होईल.